हॅलो अँड वेलकम. स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम फ्युचर नर्सेसच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला जे बायोलॉजी आहे, तुमच्या बायोलॉजी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट, ज्यामध्ये तुम्हाला 20 MCQs 20 मार्काला विचारले जातील, त्या बायोलॉजी सब्जेक्टचे कुठले एमसीक्यूज तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे, ते सर्व एमसीक्यूज मी आजच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती सॉल्व्ह करून तुम्हाला प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओला करायचा आहे लाईक. जितकं जास्त होऊ शकतं तितके जास्त या व्हिडिओला हाईप करण्याचा प्रयत्न करा. आणि डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये मी तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो व्हॉट्सअप ग्रुप सर्वांनी आवर्जून जॉईन करायचा आहे, जेणेकरून जी येणारी अद्ययावत माहिती आहे ती मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमाने सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. तर सुरू करूया आपल्या बायोलॉजीच्या इम्पॉर्टंट एमसीक्यूच्या सेक्शनला. या ठिकाणी पहिला एमसीक्यू विचारला गेलेला आहे, फंक्शनल युनिट ऑफ किडनी. रेनल सिस्टीम मधला हा प्रश्न आहे आणि तुम्हाला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. कधीही एमसीक्यू ची प्रॅक्टिस करताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, एमसीक्यू ची प्रॅक्टिस करताना 4 ऑप्शन जेव्हा तुम्ही बघतात तर त्या 4ही ऑप्शन कशाशी रिलेटेड आहे. उदाहरणार्थ आता मी एमसीक्यू सॉल्व्ह करताना जरी या एमसीक्यू चे उत्तर फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज नोन एज नेफ्रॉन, तरी मी काय केलेलं आहे, न्यूरॉन कशाशी रिलेटेड आहे, न्यूरॉन कशामध्ये असतं तर नर्व मध्ये असतं, हे मी शोधून काढलं. म्हणजेच काय, ज्या टायमाला तुम्हाला ते 4 ऑप्शन दिले जातील तर ते 4ही ऑप्शन वरती तुम्हाला स्टडी करायचं आहे की हे उत्तर कुठल्या प्रश्नाचं आहे. तुम्हाला उत्तर तर माहिती आहे, पण तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत, जे पर्याय दिलेला आहे, तो पर्याय कुठल्या प्रश्नासाठी योग्य ठरणार आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं अत्यंत महत्वाचं असतं. अशाच पद्धतीनं जर तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह केले तर तुमचा अभ्यास हा पूर्णरित्या परिपूर्ण होत असतो आणि तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे हे तुम्हाला समजेल. त्यामुळे चांगला अभ्यास करण्यासाठी, जास्तीत जास्त लक्षात ठेवण्यासाठी, जास्तीत जास्त नॉलेज गेन करण्यासाठी ज्या टायमाला तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करणार त्या टायमाला एमसीक्यूच्या तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील, त्याच्यापैकी एक ऑप्शन हे तुमच्या त्या पर्टिक्युलर प्रश्नाचे उत्तर असेल आणि 3 हे तुम्हाला शोधून काढायचं आहे की हे 3 कुठल्या प्रश्नाचे उत्तर असू शकतात. हे 3 ऑप्शन कुठल्या प्रश्नाचे उत्तर असू शकतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, याचा फायदा काय होईल, तुम्ही एक जर प्रश्न सॉल्व्ह केला तर एका प्रश्नासोबत तुमचे 3 एक्स्ट्राचे क्वेश्चनची तुमची प्रॅक्टिस होईल. तुम्ही 3 एक्स्ट्राचे क्वेश्चन बनवणार आणि त्याचे उत्तर तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे ही टेक्निक जी मी तुम्हाला सांगितली, हीच टेक्निक फॉलो करून तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. चला तर मग पुढे जाऊया. आता या ठिकाणी फंक्शनल युनिट ऑफ किडनी विचारलेलं आहे. याचे उत्तर आहे, फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज नोन एज नेफ्रॉन. आफ्टर दॅट, न्यूरॉन कशाशी रिलेटेड आहे, न्यूरॉन नर्व्हशी रिलेटेड आहे. लंग्स कशाशी रिलेटेड आहे, अल्व्हिओलस कशाशी रिलेटेड आहे. अल्व्हिओलस हे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जे आपले लंग्स असतात त्या लंग्स मध्ये अल्व्हिओलस असतात. जी आपली नर्वस सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम मध्ये नर्व्स असतात आणि नर्व्स मध्ये काय असतं, न्यूरॉन असतं. ग्लोमेरुलम इट इज ऑल्सो रिलेटेड टू किडनी, पण फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज नोन एज नेफ्रॉन. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे बघून घेऊया आपण इन्सुलिन. आता इन्सुलिन कोण सिक्रेट करतं, असा प्रश्न तुम्हाला दुसऱ्या एमसीक्यूज मध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी त्याचे योग्य उत्तर आहे बीटा सेल्स. बीटा सेल्स जे असतात ते बीटा सेल्स काय करत असतात, पॅनक्रियामध्ये असतात. पॅनक्रियामध्ये जे बीटा सेल्स असतात ते इन्सुलिन सिक्रेट करण्याचं काम करत असतात. इन्सुलिन काय करतं, तर जे आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज निर्माण होत असतं, ज्या टायमाला आपण जेवण करतो, एखादा अन्न खातो, अन्नाचा पदार्थ आपल्या शरीरामध्ये सेवन करत असतो, त्या टायमाला त्या अन्नाच्या पदार्थामध्ये जर स्टार्च असेल किंवा जर ग्लुकोज असेल तर ते ग्लुकोजला, त्या साखरेला, त्या शुगरला ऍब्झॉर्ब करण्यास, शुगर जर खाल्ला आपण, शुगरचे रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं. जेही गोड पदार्थ आपण खातो त्या गोड पदार्थाचं रूपांतर बॉडीमध्ये गेल्यानंतर ग्लुकोज मध्ये होत असतं आणि त्या सदरील ग्लुकोजला ऍब्झॉर्ब करण्यासाठी आपल्याला इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतं. बॉडीमध्ये म्हणजेच काय, आपल्या रक्तामध्ये इन्सुलिन नावाचा हार्मोन हा सिक्रेट होत असतो आणि तो इन्सुलिन काय करतो, तर आपल्या रक्तामधनं साखरेला शोषून घेण्याचं काम करतो. इन्सुलिन कोण सिक्रेट करतं, तर इन्सुलिन हा पॅनक्रियाज मध्ये असलेले जे बीटा सेल्स असतात ते बीटा सेल्स इन्सुलिन सिक्रेट करत असतात. आणि इन्सुलिन काय करतो, तर इन्सुलिन ग्लुकोज ऍब्झॉर्ब करण्याचं काम करत असतो. ठीक आहे. तर तुम्हाला एका प्रश्नासोबत मी मल्टिपल जे रॅशनल आम्ही आमच्या नर्सिंग भाषेमध्ये म्हणतो, रॅशनल म्हणजे काय, की एखादी गोष्ट आपण करत आहोत. उदाहरणार्थ मी एखादा प्रश्न सॉल्व्ह केला, त्याचं उत्तर मला मिळालं, तर ते उत्तर का आहे, का हे उत्तर आलं,
किंवा का मी ते उत्तर चूज केलं, तर त्याला म्हटलं जातं सर रॅशनल. तर मी प्रत्येक एमसीक्यूज मध्ये माझं जितकं होईल पॉसिबल तितकं तुम्हाला मी रॅशनल देखील द्यायचा प्रयत्न करेल. पुढे आपण बघून घेऊया तिसरा एमसीक्यू, ज्यामध्ये विचारलं गेलेलं आहे नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल इन ऍडल्ट मेल. ऍडल्ट मेल मध्ये नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल तुम्हाला या ठिकाणी विचारली गेलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन ए दिलेला आहे 10 ते 12 ग्रॅम पर डीएल, 12 ते 14 ग्रॅम पर डीएल बी ऑप्शन, आणि तिसरा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला 13 ते 17 ग्रॅम पर डीएल, आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला 80 ते 20 ग्रॅम पर डीएल. या ठिकाणी राईट आन्सरला तर टिक केलेलं आहे मी, 12 ते 17 ग्रॅम पर डीएल ऍडल्ट मेल मध्ये हिमोग्लोबिनची लेवल असते. या ठिकाणी दुसरा प्रश्न निर्माण होतो की सर मग फिमेल मध्ये किती असतं, बरोबर. मेलचं तर आपल्याला उत्तर मिळालं. जर समजा इन केस आज मी तुम्हाला मेलचे उत्तर दिलं, तुम्ही हा एमसीक्यू प्रॅक्टिस करून गेले पेपरामध्ये परीक्षेमध्ये, तुम्हाला माहिती आहे ऍडल्ट मेल मध्ये 13 ते 17 ग्रॅम पर डीएल नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल असतं. परंतु जर एक्झामिनरनं तुम्हाला विचारलं की फिमेल मध्ये काय आहे, तर या ठिकाणी आता डिस्कशन आपलं बाकी राहिलं. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक एमसीक्यू डिस्कस करताना त्याच्यासोबत त्याच्या ऑप्शनला कुठला अजून प्रश्न निर्माण होईल तो प्रश्न आपल्याला बघून घ्यायचा आहे. मेल मध्ये 13 ते 17 ग्रॅम पर डीएल ऍडल्ट मेल मध्ये नॉर्मल हिमोग्लोबिनची लेवल असते, आणि नेहमी लक्षात ठेवा फिमेल मध्ये 12 ते 15 ग्रॅम पर डीएल नॉर्मल हिमोग्लोबिनची लेवल असते. ही गोष्ट विद्यार्थी मित्रांनो नोट करून घ्या, लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जर प्रश्न या संबंधी विचारला गेला तर याचे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या एमसीक्यू ची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. आणि एक मी या ठिकाणी तुम्हाला अजून पॉइंट देऊ इच्छितो की जर एखादी गोष्ट असेल, फॉर एक्झाम्पल हार्टचं वेट, मेलचं हार्टचं वेट फिमेल पेक्षा जास्त असतं, असं स्लाइटली मेल फिमेलच्या बॉडीमध्ये ते म्हटलं जातं ना, पुरुष महिलांपेक्षा शरीरामध्ये एक पाऊल पुढे आहेत. तर याच्या मागे कारण ते मी नाही म्हणते, त्याच्या मागे कारण आपल्या बॉडीची अॅनाटॉमी आणि बॉडीची फिजिओलॉजी आहे, जी आपल्याला सांगून देते. तर नेहमी लक्षात ठेवायचं, फिमेल मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि मेल मध्ये नॉर्मल हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं. या ठिकाणी मी कोणाचीही भावना दुखवणार नाही किंवा भावना दुखवायचं माझा हे नव्हता. मी तुम्हाला अॅनाटॉमिकली आणि फिजिओलॉजिकली जे पॉइंट्स आहेत लक्षात ठेवण्यासाठी, जे महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी, त्या मी या ठिकाणी डिस्कस करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, नेक्स्ट ब्लड. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीमवरचा एमसीक्यू सगळ्यांना आवडणारा, प्रत्येक शिक्षकाला आवडणारा. कुठलाही शिक्षक बघा, तुम्ही युट्यूबला बघा, ऑफलाईनला बघा, ज्याही वेळेस तो बायोलॉजी विषयाला सुरुवात करतो त्यावेळेस तो सगळ्यात पहिलं चॅप्टर शिकवत असतो. त्या चॅप्टरचं नाव असतं सर्क्युलेटरी सिस्टीम, ज्यामध्ये तुमचं रक्त येतं आणि तुमचं हृदय येतं. ठीक आहे. तर या दोन गोष्टींनी कुठल्याही बायोलॉजीचा टीचर सुरुवात करत असतो, कारण की हे जे ब्लड आणि हार्टचे जे चॅप्टर आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासासाठी खूप आवडीचं वाटतं आणि प्रत्येक शिक्षकाला शिकवण्यासाठी खूप छंद असलेलं वाटतं. युनिव्हर्सल ब्लड डोनर या ठिकाणी काय आहे, ओ निगेटिव्ह आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, ब्लड कंपोजिशन ऑफ ब्लड. ब्लड पूर्ण तुम्हाला साधारणतः 1 मिनिटाच्या वेळ द्या. 1 मिनिटाच्या वेळेमध्ये मी तुम्हाला ब्लड पूर्ण डिस्कस करून सांगतो. ब्लड सगळ्यात पहिले प्रश्न येतो, कंपोजिशन ऑफ ब्लड. दोन कंपोजिशन आहेत रक्ताचे. पहिला आहे प्लाझ्मा, दुसरा आहे कॉर्पस्कल. प्लाझ्मा आणि कॉर्पस्कल. प्लाझ्मा तुमच्या बॉडीमध्ये 55% असतो, आणि कॉर्पस्कल ज्याला सेल म्हणतो आपण किंवा ब्लड सेल म्हणत असतो, हे ब्लड सेल तुमच्या बॉडीमध्ये किती असतात, 45%. असं 100% आपलं बॉडीचं फ्लुइड होतं. बॉडीमध्ये फ्लुइड 100%, त्या 100% मध्ये 55% प्लाझ्मा, 45% कॉर्पस्कल. कॉर्पस्कल म्हणजे काय, ब्लड सेल. ब्लड सेलचे प्रकार किती, 3. कोणते कोणते सर मी सांगतो ऐका, बॅटरी पण कमी आहे आपली, लवकर लेक्चर संपवावं लागेल. कुठले कुठले आहेत सर सांगतो ऐका. पहिलं आहे रेड ब्लड सेल, ज्याला एरिथ्रोसाइट म्हणतात. दुसरं आहे ल्युकोसाइट, ज्याला व्हाईट ब्लड सेल म्हणतात. ल्युकोसाइटच्या पुढे 2 प्रकारात विभाजन होतं, ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट. ठीक आहे. नंतर तिसरं येतं प्लॅटिलेट, ज्याला काय म्हणतात, थ्रोम्बोसाइट म्हणतात. असे टोटल 3 टाइप्स आहेत कशाचे, सेलचे. कोणते सेल, ब्लड सेल. कुठे, कोणाच्या, ह्युमन बिंगच्या. ह्युमन बिंगचे ब्लड सेल 3.
कोणते कोणते? एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, प्लॅटिलेट किंवा थ्रोम्बोसाइट. एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, थ्रोम्बोलेट. एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, थ्रोम्बोलेट. ह्युमन ब्लड सेलचे क्लासिफिकेशन करा. किती प्रकारात पडतात? 3 प्रकारात. एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, थ्रोम्बोसाइट. ब्लडचं कंपोजिशन काय आहे? 2 आहे. एक असतं प्लाझ्मा, दुसरा असतं कॉर्पस्कल. प्लाझ्मा किती टक्के? 55%. कॉर्पस्कल किती टक्के? 5%. अजून एक तुम्हाला एमसीक्यू विचारतो, व्हॉट इज द पीएच ऑफ नॉर्मल, व्हॉट इज द पीएच ऑफ ब्लड? रक्ताचा पीएच किती? कमेंट करून सांगा. महत्वाचा एमसीक्यू. बोला काय रक्ताचा पीएच, लवकर कमेंट करा आणि सांगा. पुढे या प्रश्नाचे उत्तर आहे ओ निगेटिव्ह. या ठिकाणी रॅशनल तुम्हाला सांगतो, लास्टचा एमसीक्यू जे बॅटरी कमी असल्यामुळे मी आजचे लेक्चर याच ठिकाणी संपवणार आहे. ब्लड ग्रुप, हा माईक चेक करावा लागतो कारण की माईक आपला एवढा छान नाही, चालता चालता कधी बंद होऊन जातो. खूप छोटस चॅनल आहे, चॅनलवर काही इन्कम होत नाही, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करायला माईक, चांगला माईक घ्यायला आपण इन्व्हेस्टमेंट करू नाही शकत. तरी माझं ना जेवढं पॉसिबल होत आहे तितके चांगल्या लेवलला मी लेक्चर घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. ओ निगेटिव्ह ब्लडच्या जी सरफेस असते त्या सरफेस वरती जो आर एस फॅक्टर आहे, ज्याला आपण डी अँटीजन म्हणतो, तो आर एस फॅक्टर नसतो. रिसर्च नावाचा जो मनकी होता, आर एस फॅक्टर कुठून आला? तर रिसर्च, रिसर्च RHESUS, रिसर्च. रिसर्च नावाचं एक माकड होतं. त्या माकडाच्या रक्ताचे जेव्हा परीक्षण करण्यात आली, टेस्ट करण्यात आली, त्या माकडाच्या रक्ताच्या सरफेस वरती एक वेगळाच अँटीजन सापडला. त्या माकडाचं नाव RH वरून सुरू होत होतं, म्हणून त्याला काय दिलं? RH फॅक्टर नाव दिलं. आपण काय नाव दिलं? RH फॅक्टर नाव दिलं. म्हणून आणि RH फॅक्टरला आपल्या ब्लड मध्ये जर आढळलं तर त्याला अँटीजन डी म्हणतात. जर RH फॅक्टर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या रक्तपेशींच्या सरफेस वरती जर सापडला अँटीजन डी, तर त्याला म्हणतो आपण, RH फॅक्टर जर आढळला तर त्याला म्हणतो आपण अँटीजन डी. बरोबर. आणि जो व्यक्तीच्या रक्तपेशीवरती अँटीजन डी असतो तो व्यक्तीचा रक्त ग्रुप हा पॉझिटिव्ह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या रक्ताच्या पेशीच्या सरफेसवरती, ज्या व्यक्तीच्या रक्ताच्या पेशीच्या सरफेसवरती अँटीजन डी असतो त्या व्यक्तीचं रक्त हे पॉझिटिव्ह म्हटलं जात असतं. मग ते कुठलंही असो, ए असो, बी असो, ओ असो, ए बी असो. ठीक आहे. तर ओ निगेटिव्ह जे रक्त गट असतो, त्या ओ निगेटिव्ह रक्ताच्या सरफेस वरती डी अँटीजेन हा नसतो. त्यामुळे त्याला काय म्हटलं जात असतं? युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जात असतं. आणि युनिव्हर्सल रेसिपिएंट म्हणजे असा रक्त ग्रुप जो सगळ्यांचे रक्त ज्याला चालेल, तो कोण आहे? आपला एबी पॉझिटिव्ह. युनिव्हर्सल डोनर ओ निगेटिव्ह आणि युनिव्हर्सल रेसिपिएंट एबी पॉझिटिव्ह. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चार्जिंग आणि बॅटरीच्या अभावामुळे टाईप सी चार्जर आहे, टाईप सी च्या चार्जरला माझं माईक कनेक्ट आहे, त्यामुळे जर माईक डिस्कनेक्ट केला तर आवाज तुम्हाला व्यवस्थित येणार नाही. चार्जिंग लावली तर मी हे लेक्चर इथेच थांबवतो. तुम्हाला जे उत्तर हवे असतील मी आशा करतो मिळाले असतील, आणि अशाच लेक्चरच्या व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि डिस्क्रिप्शन कमेंट मध्ये जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला जॉईन करून घ्यायची आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.